जले माझे गुरुरूपे जले माझे हे माझे हे गुरुभजनी मज सरे माझे गुरुभजनी मज सरे माझे नित्य नित्य विवेकन उरला नित्य नित्य मन विश्वचले मन विश्वची झाले विश्वेश्वर गुरु चंद्रगाना चंद्रगाना मूर्ति चंद्रना गुरुजी चंद्र गुरुभजनी मज सरे माझे गुरुभजनी मज सरे माझे माझे गुरु भजनानंद धुंद होनी ब्रह्मानंदे डुलले ब्रह्मानंदे डुलले गुरुभजनी मज सवे माझे गुरुभजनी मज सवे माझे गुरुना सवे माझे गुरुना सवे आपण जी नित्य साधना करीत होतो त्यामध्ये बदल केला तो बदल तुमच्या हिताचा असून ते हित साधण्यासाठी ही साधना सांगितली आहे की आस्थेने आपण केली तर आपल्याला आणि इतरांना त्याचा लाभ होईल. नित्य साधना ही केवळ आपल्यासाठी नसून केलेल्या साधनेचे फळ इतरांना प्राप्त झाले पाहिजे असा इच्छित हेतू मनाशी बाळगून साधना करावी. गुरु आज्ञा आहे असे आज्ञेचे ओझे घेऊन साधना कदापि करू नये. तशी जर साधना केली तर त्याचा परिणाम म्हणजे आपण अधिक दुःखी होऊ. तेव्हा जी साधना दिलेली आहे ती समजून त्याप्रमाणे आपण करावी. ती करीत असता ओंकाराची जी अंगे आहेत त्यावर लक्ष ठेवावे. आता पूर्वी करीत असलेली साधना आणि गुरु आज्ञेने नव्याने सूचित केलेली साधना. आता पूर्वी करीत असलेली साधना सजयती 2 प्रार्थना आणि भीमरती 11 ओंकार 10 सेकंद अवधानावस्था 5 ओंकार 10 सेकंद ध्यानावस्था 5 न्यास 15 सेकंद प्रत्येकी 5 11 वेळा नामस्मरण 20 सेकंद हे सद्गुरु नामस्मरण 11 ओंकार 10 सेकंद चिंतन अवस्था 21 वेळा महान मंत्र. गुरु आज्ञेने नव्याने सूचित केली साधना सजयती शक्तिपीठ प्रार्थना भीमरूपी 21 ओंकार 5 सेकंद अवधानावस्था 5 न्यास 10 सेकंद प्रत्येकी 5 108 वेळा नामस्मरण म्हणजे सद्गुरु नामस्मरण 5 सेकंद स्तब्ध बसणे 1 ते 2 मिनिट 21 वेळा महामंत्र
स्तब्ध बसणे 1 मिनिट. शुभम भवतु. हे भगवंता नारायणा ही जी प्रार्थना केव्हाही म्हणावी. साधनेत तिचा अंतर्भाव नाही. केंद्रावर अनुष्ठान असते त्यावेळच्या साधनेत न्यास करू नये. घरी साधना करतेवेळी न्यास करावे आज्ञेने. तारक मंत्र हा वंदनीय दादा शक्तिरूप झाल्यानंतर साधनेत घेतला आहे. तोपर्यंत महामंत्रापर्यंत साधना दादांनी शिकवलेली आहे. सजयती ही प्रार्थना व त्यामध्ये सर्व देवदेवतांचा उल्लेख आहे. ही कोणाची आराधना अशी नाही, तर ज्ञानाला विषय नाही. जे विषयाच्या पलीकडे आहे आणि ज्याला आपण आसमंतात पाहतो त्याच्या पलीकडची अवस्था म्हणजे ज्ञान. ते म्हणजे सरस्वती म्हणून या कुंदेंदुतुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावरचा. हे नुसते सरस्वतीचे वर्णन नसून ज्ञानाचे देखील आहे. शक्तिपीठ प्रार्थना. आता ज्ञान झाल्यावर संकल्प आहे. निलेश, सकाळी म्हणालास ना संकल्प. तो बघ संकल्प काय आहे बघ. आता ज्ञान झाल्यावर संकल्प आहे. संकल्प म्हणजे मी ही जी काही शक्ती माझ्या धारण व्हावी अशी प्रार्थना किंवा याचना करतो, त्या शक्तीने कार्य कुठले करावे, तर मानवी जीवन ईश्वरमय व्हावे. तसेच जगतात मानवी धर्माचा उदय व्हावा हा संकल्प श्री ज्ञानेश्वरांनी पसायदानात मागितला. हाच तो संकल्प वंदनीय दादांनी सिद्ध केला असून म्हणून शक्तिपीठ प्रार्थना म्हणजे पसायदानच आहे. मारुती स्तोत्र ही मारुतीची उपासना नसून ते वायुतत्व आहे. त्या तत्वातून आपले दोष निवारण होऊन आपला आंतरिक अवस्थेचा विकास होणार, आपल्यातील कमतरता भरून निघणार आहे. तसेच चांगल्या विचारांची निर्मिती होऊन वाईट विचार निघून जावेत म्हणूनही मारुती स्तोत्र आहे. 5 सेकंदाचे 21 ओंकार करावायचे आहेत. कारण तुमच्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी तुमचे गुरुतत्व अधिष्ठित करून दिले आहे. त्यामुळे जी शक्ती निर्माण होते ती न्यासाने सर्व शरीरभर पसरली जाते. न्यास दैनंदिन साधनेमध्ये न्यास अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणताही धार्मिक विधी करीत असताना शास्त्रपरत्वे त्या विधीमध्ये न्यास आहेत. आपल्या ओंकार साधनेत वंदनीय दादांनी जे न्यास सांगितले त्याचे कार्य व्यापक आहे. न्यासाचे कार्य प्रथमतः स्थूल देहाशी संबंधित असून शारीरिक आरोग्य चांगले राहावे, तसेच श्वसन, पचन व रक्ताभिसरण या देहातील आंतरिक क्रिया सुरळीत व्हाव्यात यासाठी आहे. तसेच न्यास ही देही क्रिया असून त्यामुळे शरीरातील अंतर्गत रचनेस आकार येतो. साधनेच्या वेळी ओंकाराच्या लहरी हातात प्रवेश करतात. म्हणून न्यासाच्या वेळी सर्व शरीरभर हात फिरवून हातातील लहरी सर्व शरीरभर पसरवायच्या असतात. बोटाच्या टोकांना अंतर्गत अग्रभागी संवेदना जास्त असतात. म्हणून ओंकाराच्या लहरी बोटाच्या टोकावर जास्त असतात. म्हणून मोराचे पीठ अंगावरून फिरवल्यासारखी हात हळुवारपणे शरीरभर फिरले पाहिजे. प्रत्येक न्यास हा 10 सेकंदाचा असल्यामुळे न्यास करताना उच्चार, मध्यलय, आचार, उच्चार, विचार व त्याचप्रमाणे
हाताची गती होते का नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण काया म्हणजे आचार, वाचा म्हणजे उच्चार व मन म्हणजे विचार. या ठिकाणी साधना हा एकच विषय दिला आहे. त्यातून काया वाचा मनाचे त्याचप्रमाणे हाताची गती होती का नाही याकडे दुर्लक्ष देणे आवश्यक आहे. कारण काया म्हणजे आचार, वाचा म्हणजे उच्चार आणि मन म्हणजे विचार. या ठिकाणी साधना हा एकच विषय दिला आहे. त्यातून काया वाचा मनाचे एकरूपत्व होऊन त्यातून आत्मिक शक्तीची निर्मिती होते आणि मनाची एकाग्रता होते. साधनेतील न्यास व्यवस्थित म्हणजे आचार उच्चार विचार केले असता 24 तास आपण आनंदात राहू शकू. सगळ्यात जास्त पुण्यकर्म हे न्यासातून मिळते. आता कर्मपरत्वे जन्म प्राप्त झाल्यानंतर हे कर्मवलय 5 ऋणानुबंधाशी हितसंबंधित होत असते. हे 5 ऋणानुबंध हे 5 स्थानांशी जोडले जातात. आता 3 स्थानं म्हणजे नाभी म्हणजे जन्मकर्म असते, हृदयस्थान जन्मजन्मांतर, कंठस्थान इतरे जन्म, ललाटस्थान मातृपितृ आणि ब्रह्मस्थान म्हणजे देवाली. असे हे कार्यान्वित होत असतात. हे ऋणानुबंध आम्हा मानवास सहाय्य करण्यासाठी व इहजन्माचे सार्थक करण्यासाठी आहेत. म्हणून त्यांना हितसंबंधित म्हटले पाहिजे. परंतु त्यांचे कार्य यथोचितपणे होण्यासाठी सूक्ष्म देहातील 5 स्थानांचा विकास होणे आवश्यक असते. पहिल्यांदा न्यास हे स्थूल अवस्थेमधल्या आरोग्य प्राप्त करण्यासाठी आहे. नंतर सूक्ष्म अवस्थेमध्ये ते सूक्ष्म देहाच्या विकासासाठी आहे व कारण अवस्थेमध्ये ते कारण देहाच्या विकासासाठी आहे. पहिला न्यास ब्रह्मरंध्र ते हृदयस्थान म्हणजे जिथे देवादिक जोडला जातो. दुसरा न्यास मानेपासून ते नाभी स्थानापर्यंत मातृपितृ व इतरेजण जोडला जातो. तिसरा न्यास मणक्यापासून ते हृदयस्थानापर्यंत कर्मबले जोडले जाते. हे 360 अंशाचे असते. परंतु मनुष्याला त्यातील 50% म्हणजे 180 अंश कर्मवलयाचा लाभ घेता येतो. तर त्या उरलेल्या 180 अंशाचा लाभ हा गुरुकृपेशिवाय होत नाही. चौथा आणि 5वा न्यास वरील 3 न्यासातून जे कार्य होते त्यामधील त्याज्य भाग हा विसर्जन करण्यासाठी हे 2 न्यास आहेत. आता जो प्यारा आहे ना तो अगदी लक्षपूर्वक आहे का, म्हणजे साधनेचं महत्त्व काय आहे ते कळेल. आणि हे दादांनी गुरुप्रसादमध्ये सुद्धा सांगितलंय आणि ते त्यांनी जर अनुभवलंय तर तुम्हाला आम्हाला अनुभव येणार नाही का. आणि दुसरी गोष्ट मी म्हणते, दादांनी एक आपला गुरुबंधू होता त्याला हार्ट अटॅक आला होता. तेव्हा काय सांगितलं होतं, की म्हणाले तुम्हाला हार्ट अटॅक आल्यावर तुमच्या पॅन्टी ढिल्या झाल्या, पण म्हणाले मला हार्ट अटॅक आला तेव्हा मी या साधनेने बरा झालो. एवढा फरक आहे तुमच्या माझ्यात. मग मी बरा होतो तर तुम्ही बरे होणार नाही का. तर मी काय म्हटलं, दादांचे जे रिपोर्ट आहेत ना ते सगळ्यांना वितरित करा, म्हणजे लोकांना आजारी पडलं तर कॉन्फिडन्स येईल की बाबा आपण औषध पाणी घेऊ शकतो, त्याच्याच बरोबर साधना केली तरी आपण बरे होऊ शकतो. त्याच्यात लपून ठेवण्यासारखं काही नाहीये. 90% ब्लॉकेज असताना कराडला प्राण बाहेर काढून ठेवून न्यासाची आणि ह्याची गती ओंकाराची सांगण्यासाठी दादांनी सर्वांच्या मध्ये शक्ती प्रवाहित करण्यासाठी हे दिव्य केलं. मग तो माणूस जर पाऊण महिन्याने शिरोड्याला संमेलन घेऊ शकतो, हे कुठे गेला आमचं डॉक्टर. हे डॉक्टरी शास्त्रात बसतं का.
डॉक्टरनी बेड रेस्ट सांगितली होती. मग हे कशाच्या जोरावर केलं दादानी? तर ते साधनेच्या जोरावर केलं. म्हणून ओंकार साधना केली असताना काय होतं हे जर आपण समजून घेतलं तर ती समजून आपण साधना करू ना, मग तेवढे कॉन्फिडन्स आपल्याला यायला पाहिजेसाठी हे समजून घेणं आवश्यक आहे की नाही? आता वाचा. आता ओंकार साधनेत न्यास केले असता ज्याला आपण स्पर्श संवेदना म्हणतो, सेल्फ हिलिंग, म्हणजे स्वतःला आरोग्य प्राप्त होण्यासाठी स्वतः स्पर्श संवेदना घेणे याचा लाभ सहज करून घेता येतो. ओंकार साधनेतील 5 न्यासाद्वारे अनियमित देही क्रियेवर नियंत्रण करता येते. म्हणजे पचनक्रिया, श्वसनक्रिया, रक्ताभिसरण या देही क्रियांमधील कमी अधिकपणा हा दूर होतो. त्यायोगे आरोग्याचा लाभ होतो. ओंकार साधना ही संजीवनीप्रमाणे आहे, किंबहुना त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे असे वंदनीय दादा गुरुप्रसादमध्ये म्हणतात. काही काळापूर्वी या साधनेची अनुभूती प्रत्यक्षात मी अनुभवली. वंदनीय दादा म्हणतात, शक्तिपीठ स्थापनेपूर्वी मी अट्टहास केला व परमपूज्य बाबांना सांगितलं की मला जिवंतपणे मरण द्या, ते मला अनुभव दे. उद्देश हा होता अनुभव घेणे. परमपूज्य बाबांनी सांगितले, विचार कर आणि मला मग सांग. मी हट्ट झाला. ती अवस्था अनुभवणे हे केवळ ओंकार साधनेने साध्य झाले असे म्हणता येईल. तत्पूर्वी मी गेल्या काही वर्षापासून सद्गुरू आज्ञेने जगत कल्याणासाठी काही साधना करीत होतो आणि त्या साधनेची सांगता शक्तिपीठ म्हणून गोवा येथे करण्यात आली. हे शक्तिपीठ म्हणजे प्रत्यक्षात त्रिगुणात्मक शक्ती आहे. ती शक्ती भवितव्यात कार्यान्वित व्हावी असे साधन विचारात घेऊन सर्व केंद्रांवरील भक्तांच्या समवेत ओंकार साधना ही सुरू केली. त्या शक्तीचे आगमन माझ्या देहिक माध्यमाद्वारे झाले. त्याचा परिणाम म्हणून देहिक अवस्था निर्जीव झाली. त्यामुळे माझ्या देहात आचार, विचार व उच्चार या तिन्ही माध्यमांचे कार्य होत नव्हते. वैद्यकीय शास्त्रात ह्या अवस्थेचे निदान सेरिब्रल स्ट्रोक म्हणून सांगितले होते. प्रत्यक्षात अनुभव असा आला की जरी दैहिक शक्तीचे कार्य होत नव्हते तरी आत्मिक शक्तीचे अस्तित्व प्रमाणाबाहेर या प्रमाणापेक्षा अधिक जतन केले होते. त्यामुळे तिच्या प्रभावाखाली मला शून्यावस्था प्राप्त झाली. त्या अवस्थेचा अनुभव मी घेतला. प्रत्येकाने नाना उपाय सुचवले. एका भक्ताने मला लंडनला नेऊन उपचार करण्याची तयारी दर्शवली. कुठे आहे? पण माझा सारा विश्वास परमपूज्य बाबांवर होता. परमपूज्य बाबांवर होता. त्यातून उदी व न्यास याने पूर्ववत झालो. काही दिवसांनी प्रथम हाताच्या तळव्याला ओलावा जाणवला. नंतर काही दिवसांनी शरीराला घाम आला. त्यावेळी आनंद झाला. मृत पेशींमध्ये चेतना येऊ लागली. मी या अवस्थेत सुमारे 10 महिने होते.
म्हणजे शून्यावस्थेतूनच पुनश्च ओंकार साधना ही ओम म्हणून उच्चार करती झाली. त्यामुळे ह्याच जन्मी मी पुनश्च आचार विचार उच्चार करीत असून तुम्हा सर्वांना पूर्वीप्रमाणे प्रेमाने भेटतोय. प्रत्यक्षात ही साधना प्राप्त होण्यापूर्वी गुरु आज्ञेने भक्त भाविकांना भेटणे व कामकाज करणे काही वर्ष मी बंद ठेवले होते. पुढे जी साधना माझ्या माध्यमातून श्री गुरुने करवून घेतली, जगाच्या कल्याणार्थ जे कार्य आम्हा सेवकांना भवितव्यात करावयाचे होते त्याची ती पूर्वतयारी होती. स्वतः हा अनुभव हा सिद्ध असल्याशिवाय, हे स्वतः अनुभव सिद्ध असल्याशिवाय दुसऱ्यांना सांगण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. आता वरील विवेचनावरून काय समजलं तर साधनेतील न्यासाने सूक्ष्म देहाचा विकास असतो. तसेच ओंकाराची अंगे व स्केल ही सद्गुरुनाथ दादांची निर्मिती आहे. त्यासाठी त्यांनी शून्यावस्था अनुभवली, म्हणजे हृदय क्रियेशिवाय दैहिक माध्यमातून होणाऱ्या सर्व क्रिया थांबवल्या व त्या ओंकार साधनेतून कशा जागृत आणि विकसित होतील याचा अभ्यास केला. म्हणजे ओंकार साधना हिची ओळख आपणा सर्वांना करून देण्यासाठी आपल्या श्री गुरूंनी किती कष्ट घेतले असतील याची कल्पना यावी, यासाठी हे सर्व सविस्तर सांगितले. आता यापुढे वंदनीय दादा म्हणतात, अशी जी शक्ती या साधनेद्वारे प्राप्त करून घ्यायची ती प्रचंड असून अखंड विश्वाला व्यापून उरलेली आहे. अशी ती उरलेली शक्ती ही शक्तिपीठात धारण करण्यात आली. आता भवितव्यात आपण भक्तांनी काही प्राप्त करावयाचे राहिलेले नाही. प्राप्त केलेली गुरुशक्ती म्हणजेच शक्तिपीठ होय. आता नित्य नियमाने व आचार विचाराने सूचित केलेली ओंकार साधना आपण करावयाची. साधना ही सर्वात श्रेष्ठ अशी संजीवनी आहे. साधनेतून जगाचे भवितव्य घडणार असून त्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर, म्हणजे आपणा सर्व भक्तांवर आहे. मला कोणकोणत्या प्रकारे आजारपण क्लेश निर्माण झाले याचा विचार न करता गुरुकृपेने जी महान दीक्षा म्हणजे महाकारण किंवा ओंकार साधना, तिचा संबंध विश्व उत्पत्तीशी आहे. याचा आपण सर्वांनी विचार करावा. ओंकार साधनेत केवळ मानवी उत्पत्तीचाच विचार केलेला नसून सर्व विश्वात जे जीव जन्माला येतात त्यांचा समावेश झालेला आहे. इतके विशाल आणि श्रेष्ठ असे तत्त्वज्ञान आपल्या नित्य साधनेत असल्यावर आपण धर्माचा किंवा जातीभेदाचा विचार करणे हे हास्यास्पद आहे. आपण ह्या 20व्या शतकात सज्ञानी आहोत का अज्ञानी आहोत हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारावा. तुम्हाला माझ्या माध्यमातून महाकरण दीक्षेचा लाभ झाला, पण त्यासाठी मला माझे सर्वस्व द्यावे लागले. म्हणजे 1 वर्ष विचार आचार आहार याला मुकावे लागले, पण त्यातून मला पूर्ववत अवस्था ही फक्त ओंकार साधना व न्यासाद्वारे प्राप्त झाली. म्हणजे शून्यावस्थेतूनच पुनश्च ओंकार साधना ही ओम या उच्चार कशी झाली आणि त्यातून बाहेर पडून बोलू लागलो. तेव्हा हृत्कमल कर्णिके माझी हे जे पद म्हटलं, सांगण्याचा उद्देश हा की आरती साधना, ओंकार साधना आणि साधनेतील न्यास हे किती महत्त्वाचे आहेत त्याचा विचार करा.
यापुढील कार्य हे भक्तांच्या सहकार्याने करावायचे. सद्गुरू नामस्मरण. गुरूंचे स्थान हृदयात आहे, म्हणून गुरूंचे नामस्मरण हे अंतःकरणापासून करावायचे आहे. महामंत्र. गुरूंनी माझे आयुष्य जसे मंगलमय केले तसेच इतरांचेही व्हावे ही प्रार्थना करणे म्हणजे व्याप्ती किती वाढली, विश्वव्याप्ती झाली. हे सर्व साधनेबद्दल सांगितले. टाईप केलं नाही, कारण शेवटी तारक मंत्र ज्यांच्या सामर्थ्याने कृपेने सर्व सिद्धता झाल्या व गुरुशक्तीचे आव्हान झाले त्याचे स्मरण म्हणून तारक मंत्र शेवटी म्हणायचा आहे. तो मंत्र आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे, ऐहिकासाठी नाही व तो निराकरण म्हणूनही वापरायचा नाही. आता इथे हे साधनेबद्दल सांगितले. समजलं. ओंकाराची मूलभूत अंगे उच्चार, मध्य लय, स्वर, ताल, लय, संधा. उच्चार, आचार आणि विचार. हाताने 90 अंशाची क्रिया. स्वर, सूर, नाद, भुंगा नाद म्हणतात. आता धाडा उच्चार मध्यलय म्हणतात, हे गुरुप्रसाद लिहिलं. तर उच्चार मध्यलय मला हे सांगितलं नाही असं सकाळी. दुसरं स्वर चाललंय. संतेनी जर म्हटलं नाही, आता उंची जाण्याचा उंची जाण्याचा म्हणजे तर काही जाणवत नाही. ते ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. म्हणजे त्या लहरी येत असते नाही, त्यांनी कसं वाटतं कुठेतरी काहीतरी धारण होत आहे असं जाणीव होते. नुसतं उंची जाण्याचा म्हणून त्यांनी सांगितलं की स्वर, ताल, लय असे संतेनी म्हणा. आणि तिसरं काय, उच्चार, आचार, विचार म्हणजे न्यास जे करतो ते श्वास तुमचा न्यासाचं हे, आणि उच्चार, आचार आणि विचार. उच्चार, आचार आणि विचार. विचार जर व्यवस्थित असेल तर हे व्यवस्थित होईल. मन जर कुठेतरी बळकट भारतीशी घ्यायचं आणि ह्या काय उरकायचं म्हणून उरकायचं नाही. आणि या बोटाच्या ह्याच्यावरती काय लहरी जास्त असतात म्हणून ते असे मोरपिसासारखे म्हणजे हाताची गती दादा म्हणायचे आणि ओंकाराची साबण लावता तसं न्यास करू नका. म्हणजे त्यांनी काही तुम्हाला जाणवणार नाही. तुम्ही जेवढी साधना मनापासून कराल, शांतपणे कराल, प्रार्थना सुद्धा हे भगवंता नारायण आमच्या कुटुंबाचे उद्धार करा, पंजाबमेल सोडायची नाही. जायचंय कुठेतरी शाळेत जायचंय म्हणून मी सकाळी 8 वाजता उठायचं, हे भगवंता नारायण आमच्या कुटुंबाचे उद्धार करा. अरे तुम्हाला काय जाणवणार ते तुम्हाला मी एकदा लिहिलेली प्रार्थना देते, दीपकनी सांगितली आहे आणि आम्ही सगळ्यांनी म्हटली आहे. शिरोळ्याच्या संमेलनात तिथे पॉज कुठे घ्यायचा, कॉमा कुठे घ्यायचा, सगळं बरोबर सांगितलंय. तर ते तुम्हाला जाणवेल. नाही तर आपलं असं पंजाबमेल धावती आली गाडी आली मरेपर्यंत गेली. अशा प्रार्थना म्हणून तुम्हाला काहीही लाभ होणार नाही. कारण त्याचं कारण प्राणाने काय सांगितलं की पहिल्या पॅरेग्राफमध्ये विमोचन आहे आणि दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये दीक्षा आहे. तर पुढच्या पिढीला इतकं सोपं करून ठेवलंय की ती प्रार्थना जर शांतपणे म्हटली तर आम्हाला ते म्हणजे आम्हाला किंवा आमच्या मागच्या पिढीला ते करावं लागलं दादांना त्याच्यासाठी, ते पुढच्या पिढीला करावं लागणार नाही. आणि ती प्रार्थना हेच निराकरण होणार आहे कालांतराने. ते प्रार्थनेमुळे येईल परवाच्या दिवशी तेव्हा सांगतील ते की प्रार्थना म्हटली तरी सुद्धा निराकरण होणार. काही जरूर नाही तुम्ही दुसरं करायची, देवधर्म करायची सुद्धा जरूर नाही. इतकं त्या प्रार्थनेत ह्या जन्माला आणि पुढच्या जन्माला काय पाहिजे हे सगळं त्याच्यात हे केलं. आणि ही प्रार्थना साईबाबांनी कधी दिली, 40 वर्षापूर्वी दिली. म्हणजे पुढे तुम्ही लोक येणार, ते विज्ञानामुळे ते विश्वास ठेवणार नाही, देवधर्म करणार नाही, हे सगळं त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी त्याची तरतूद आधीच करून ठेवली. मग आता आंघोळ करून दिवसासाठी शांतपणे 5 मिनिटं प्रार्थना म्हणून जायचं आपलं कर्तव्य आहे का नाही?
मग त्यांनी जर एवढं जीवन घालवलं त्याच्यासाठी, तर आपण दिवसासाठी 5 मिनिटं प्रार्थना शांतपणे म्हणायला पाहिजे. हे कर्तव्य आहे की नाही आपलं? हा विचार जेव्हा आपण करू, तेव्हाच तुम्ही काहीतरी कार्य करू शकाल. तो काय म्हणतो, हा काय म्हणतो, ती प्रार्थना अशी म्हणते, तो प्रार्थना कसं म्हणतो, यांनी काही होणार नाही काठ्या करून. कळलं? एवढं त्या प्रार्थनेचं आणि साधनेचं महत्त्व आहे. आणि ह्याचा अनुभव जगातही घ्यायचा. आता आमची ताकद नाही तुम्हाला अनुभव द्यायची. त्यांनी आम्हाला शिरोडेच्या संमेलनात अनुभव दिला. डोळे मिटा. मी काल कोणाला सांगितलं, एक पुण्याचे सद्गृहस्थ होते, त्यांनी ओंकार साधनेवरती पुस्तक लिहिलं आणि ते दादांना भेटायला आले आणि दादांना ते पुस्तक दिलं. लहान पुस्तक होती. दादांनी घेतलं, बाजूला ठेवलं आणि म्हणाले, तुम्हाला काय अनुभव आला? नाही, मला काय अनुभव आला नाही, मी हे वाचलं ते वाचलं आणि पुस्तक लिहिलं. डोळे मिटून बसा म्हणाले. केंद्रावरती साधना चालू होती होती. आणि दादा त्यांच्या हॉलमध्ये बसले होते. तिथे त्यांना बसवलं होतं. 5 मिनिटं डोळे मिटले तर ती साधना, भक्तांची साधना ऐकून त्यांचे डोळे उघडले नाही. मग दादांची साधना ऐकली तिथं त्यांना काय झालं असतं? त्याच्या पुढे काय झालं सांग. हं? त्याच्या पुढे काय झालं ते सांग. मग तसं तर त्यांनी हे सगळं ऐकलं आणि त्यांनी डोळे उघड्या म्हटले आणि त्यांनी आणि असा हात लावला, त्यांना उघडले. तर मला म्हणले, आता तुम्हाला अनुभव काय? ते म्हणाले, नाही आला नाही मला. तर आता मी जी लिहिलेली पुस्तकं आहेत ती सगळी मी विसर्जन करते. म्हणून दादांच्या पायावरती डोकं ठेवलं. सगळी पुस्तकं विसर्जन केली त्यांनी. आणि दुसरी एक गोष्ट, हे ओंकार साधनेचे झाले. दादा गेल्यानंतर गुरुकथामृत सार सेवन करा हे जी आरती केली, तर एक खंडोबाचे भक्त होते, तर ते आले, मुक्त झाले नव्हते म्हणून. तर ती एक बाई आली होती, तिच्याबरोबर आल्यानंतर त्यांनी सांगितलं, माझी मी जिवंत होतो तेव्हा गुरुचरित्राची पारायणं राहिली आहे, म्हणून ती सगळी माझ्या नातवानी करावी. आता नातवाला वेळ नाही आणि नातवाला जर वाचायला येत नाही, लहान आहे तो, तर तो पारायण कसं करेल? तर दीपकने सांगितलं, आम्ही काय पारायण वगैरे काय करणार, हे सेवक होते सगळे 4-5 जण होते. त्यांनी सांगितलं, आम्ही काय पारायण नाही, आम्हाला फक्त आमच्या गुरूंची गीता माहिती आहे, बाकी काय ठेवत नाही. असं कसं? ते व्हायला पाहिजे. तुम्हाला ऐकायचं असलं तर ऐका, नाहीतर नको. म्हटल्यानंतर हे भाऊ देशपांडे, दीपक दादा होते सेवक, ते 4-5 सेवक होते. त्यांनी सगळ्यांनी गुरुकथामृत म्हणून दाखवलं आणि त्यांनी डोकं टेकून ते दीपकने सांगितलं, नारळावरती डोकं टेकायचं ना. ते यांना बाहेरच्या वादेला देतात त्याला प्रसाद म्हणत नाहीत, नारळ म्हणतात. आणि तुम्हाला पूजनाला देतात त्याला प्रसाद म्हणतात. तर त्या नारळावर डोकं टेका म्हणल्या, तर त्या नारळावरती तिथपर्यंत डोकं टेकायला गेला आणि मग काय म्हणतो माहिती आहे का, माझ्या नातवाच्या पंतवाला, म्हणजे कितवी पिढी असेल बघा, त्याचा नातूचा पंतू, त्याला त्या गोल गोल चकत्या केल्या. चकत्या म्हणजे काय? प्रतिमा. म्हणजे हे इथे कळत नाही त्याचं महत्त्व, वर गेल्यावर कळतं त्याचं महत्त्व, त्या आत्म्याला जाणीव होती ना. म्हणजे त्या आरतीत किंवा त्या सामर्थ्य किती आहे. आणि दादांनी सिद्धता केलेल्या सगळ्या त्याच्यात समाविष्ट केल्यात म्हटल्यानंतर, प्रतिमा असल्यानंतर तुम्हाला ते कवच कुंडल म्हणून प्रोटेक्शन आहे. कसली शक्ती, काही देवात कुठलाही ब्रह्मसंबंध आला तरी काही करू शकत नाही. इतकी दादांनी गॅरंटी दिली त्या प्रतिमा आणि प्रार्थना आणि ह्याच्यामध्ये. आणि म्हणाले, उद्या जर ह्या पुढच्या पिढीने विज्ञानामुळे जर केलं नाही, तर तुम्ही सांगितलेली मी सिद्धता केल्या त्या सगळ्या फुकट जातील. तेव्हा म्हणाले, आजच विचार करायला पाहिजे. त्याची पण एक गोष्ट आहे. एक बाई होती, तर ती बाई ना हळद कुंकाच्या पुड्या देत होती आणि कामं करत होती सगळ्यांची. तर तिची बदली होऊन ती शाळा मास्तरीण होती म्हणून कुठेतरी गेली, ते पुण्याजवळ कुठेतरी खेड्याला बदली झाली. तर ती ज्या घरात भाड्याने राहत होती त्या घर मालकांचा मुलगा 4-5 वर्षांनी एकदा कोणीतरी आजारी पडायचं आणि एक मूल जायचं 3 वर्षांनी, 4-5 वर्षांनी, दर 3 वर्षांनी. मग त्या मुलाला ताप आल्यानंतर आता हा 3ऱ्या दिवशी मरणार म्हणून त्या बाई चिंताग्रांत बसलेल्या त्या ह्यांच्याकडे आल्या. तर दादा म्हणाले, आपलं सामर्थ्य किती आहे ते त्या बाईला कळलं नाही. तर तिने काय केलं, असं आहे ना तुमचा मुलगा, तर म्हणून ती आली
तो मुलगा आजारी होता, झोपला. त्याच्या बाजूनी एक हळद कुंकाची रेघ ओढली आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून बसली. म्हणाली, मग तो ब्रह्मसंबंध आला, तो तिला दिसत होता. तो म्हणाला, तू बाजूला हो, ते भक्ष्य माझं आहे, ते मला घ्यायचंय. काय झालं तर माझं भक्ष्य आहे, तू बाजूला हो. तर ती बाई म्हणाली, आज तुला हे भक्ष्य माझ्या आईच्या कृपेने घेता येणार नाही. मी हळद कुंकाचं हे रे गोडली आणि तुला आज हे घेता येणार नाही. तर तो हसला आणि तो काय म्हणाला माहितीये, याच्यासाठी तुला काय द्यावं लागेल माहितीये का म्हणाला. ती म्हणाली, काही असेल, पण मी काय तुला आज हे नेऊ देणार नाही. तर तो मुलगा जगला, पण तिचं सगळं जे हे होतं ते सगळं गेलं. तो तिची पुण्याई घेऊन पुढच्या सद्गतीला गेला. तेव्हा दादानी बाबांना विचारलं की म्हणाले, उद्या जर ही माझी लेकरं असं कोणती जर कामकाजाला प्रश्न आला आणि सांगताना त्यांचं निराकरण करताना माझी जर ही मुलं निराधार झाली तर मी काय मिळवलं. मग आज इथेच थांबूया आपण, याच्या पुढे नको कार्य करा. तेव्हा बाबा म्हणाले, हो, याचा विचार करायला पाहिजे. म्हणून नंतर प्रतिमा सिद्ध केल्या आणि प्रतिमा तुम्हाला कवच कुंडल म्हणून दिल्या. माहिती आहे ना. म्हणजे एवढी लोकांची चिंता करणारे कोण, कारण असं नाही प्रोटेक्शन काही दिलं तर कोणी सेवक म्हणून काम करायला तयार होणार नाहीत कोणी. म्हणून ही काळजी दादांनी घेतली. तर हे जेव्हा आपल्याला कळेल, आताच मी दुपारी कोणाला जेवताना म्हटलं, सुनंदाला म्हटलं, आताच पुढचं कार्य हे आपल्या आचरणावरती असणार आहे अवलंबून. तुम्ही कसे वागता ह्याच्यावरनं दादा कसे असतील अशी परीक्षा लोक करतील. ही जबाबदारी आहे ना आपली. ते सोडून जर आम्हीच एकमेकांमध्ये भांडत बसलो आणि आम्हीच जर एकमेकाचा अपमान करत बसलो तर पुढे जाणारच नाही. हा, त्याचं चुकलं असेल पण आत बाजून बोलवून सांगा ना. कळलं. इतकं रक्ताचं पाणी करून त्यांनी सिद्धता केल्या आहेत. मग ते म्हणाले, हे ह्या सिद्धता ज्या केल्या आहेत त्या वाया जाता उपयोगाच्या नाहीत. म्हणून त्या आरती साधना, ओंकार साधना, प्रार्थना या सगळ्यामध्ये घातल्या. मग आज जरी इथे एक विडा लावला तरी सुद्धा आम्हाला जे मिळालं तेच पुढच्या पिढीला मिळेल. आणि दादानी दुसरी जोडात होत आहे का, तर दादानी आणखीन एक गोष्ट काय सांगितली की एक मुलगा आला होता. तर त्याला काय सांगत होते मी कशावर, तर तो म्हणाला, तिथे एक विडा लावला. तर दादा त्याला म्हणाले, एकदा तुम्ही इथे विडा लावला तर तुमचं घराण्याचं कर्म तिथे पायाशी त्यांच्या बांधलं जातं, काही वळवळ करत नाही. इतकी व्यवस्था केली आणि त्याला सांगितलं, पुण्याला तू किर्लोस्करांच्या मध्ये नोकरी कर. हो म्हणाला, नोकरी केली. मग त्याला काय डोक्यात आलं, सातारला वर्कशॉप टाकला, गोव्याला आला, तिकडे कोल्हापूरला गेला, कुठे कुठे मार खाऊन आल्यानंतर प्रत्येक वेळेला दादा आमची गाडी जाताना तो भरायचा, नमस्कार करायचा. दादाला काहीच माहिती नव्हतं. तर शिरोड्याच्या संमेलनामध्ये तो सांगायला आला की म्हणाला, मी तुमच्यापासून दूर गेलो पण तुमच्या कृपाशीर्वादाने मला सांभाळलं, की मला अशी वेळ नाही आली की मी एक वेळ उपाशी आहे. मला जर अन्न मिळालं नाही, कोण काही जेवायला खायला मिळालं, कोणीतरी मित्र येऊन मला जेवायची माझी व्यवस्था करून जायचं. म्हणजे म्हणून त्याला काय म्हणतात, त्याला गुरुपावली म्हणतात. कसंही असलास ना तरी. तर एक पेपरला गोष्ट आली ती, देव आणखी गुरु उभे असतात आणि एक भक्त येतो. तर तो म्हणतो, आधी गुरूंच्या पाया पडू की आधी देवाच्या पाया पडू. देव सांगतो गुरूंच्या पड, गुरु सांगतात देवाच्या पड. शेवटी देव सांगतो, मी इकडे ये म्हणतो, मी सांगतो तू गुरूंच्या पाया पड आधी. का, तर म्हणाले, माझं तत्व कसं आहे, तू काय करशील तेवढंच मी देणार तुला. पण गुरु कसे, तू कसाही असलास ना तरी तुला ते सांभाळून घेतील. म्हणून तो गुरूंच्या आधी पण गुरुनी
देवाची ओळख गुरुनी करून दिली म्हणून तू आम्हाला कळला. म्हणून गुरु मोठे देव आणि मानव यांच्यामधले दुवा आहे गुरु म्हणजे. हे ज्या दिवशी समजेल तेव्हा गुरूंची किंमत आपल्याला कळलं. म्हणून दादानी हे सगळं कॉम्पॅक्ट करून ते सगळं काय म्हणतो आपण सगळ्याचं सार ते ओंकार साधना, आरती साधना आणि प्रार्थनेत सगळं समाविष्ट करून टाकतं. तुमच्या अज्ञानाने, तुमच्या चुकीने काही तुमच्याकडनं चूक झाली तर तुम्हाला आपल्याला काही होणार नाही एवढी हमी ते देतात. आणि ह्या एकाच जन्मात नाही, तुम्ही जितके जन्म घ्याल तितक्या जन्मापर्यंत ते साथ देणार तुम्हाला. हे त्यांनी प्रॉमिस दिलंय. हे त्यांनी प्रॉमिस दिलंय आपल्याला. पण आपण काय म्हणतो त्याची प्रचिती यायला पाहिजे. त्याचं प्रूफ काय आहे? अरे प्रत्येक गोष्टीचं प्रूफ कसं दाखवणार तुम्हाला? प्रत्येक गोष्टीचं प्रूफ कसं दाखवणार? आणि तशी वेळ समोर यायला पाहिजे, तसा माणूस समोर यायला पाहिजे तर तुम्हाला दाखवणार ना. काही एकदम निर्माण करून हे प्रचिती दाखवणार असे. हा इतकं त्याच्यामध्ये. म्हणून नुसतं त्यांना म्हणण्यात काही पॉईंट नाहीये. सूर, ताल, लय, उच्चार, मध्य लय, शांत मन असेल अशीच साधना केली पाहिजे. मग ती उगीच आपलं कुठल्याही वेळेला केव्हाही आपलं करायची म्हणून साधना असं नाही करायचं आपण. कळलं? पुढे अशा ह्या अंगाने ओंकार केला असता सूर, ताल, निनाद ह्या वस्तूचा अनुभव साधकाला येतो. प्राथमिक अवस्थेत आवाज पाहिजे काय प्राथमिक अवस्थेत ध्वनी लहरी ही अवस्था प्राप्त होते. द्वितीय अवस्थेत ध्वनी लहरी प्रकाश म्हणजे शक्ती, एनर्जी अशा अवस्थेचा अनुभव येतो. वंदनीय दादा म्हणतात, आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितले की आरती किंवा ओंकार साधनेमध्ये खालीप्रमाणे 5 प्रकारची अवस्था सांगितली. ध्वनी लहरी, शब्द लहरी आणि प्रकाश. तुम्ही आरतीच्या किंवा ओंकार साधनेच्या ध्वनीतून ज्या लहरी निर्माण करता त्या वातावरणातील काही ठराविक अंतरापर्यंत जाऊन खाली येऊन प्रकाश निर्माण करतात. पण तुम्हाला कोणाला त्या दिसल्या आहेत का? परंतु मी जेव्हा इंग्लंडला गेलो तेव्हा मला माझ्यासारखा बेलीग्रूम नावाचा मध्यस्थ भेटला. तेव्हा त्याने मला ही गोष्ट सांगितली. मी तेथे 5 जणांच्या 2 बॅचेसमध्ये साधनेचा वर्ग घेत होतो. तो वर्ग मी आठवड्यातून 2 दिवस घेत होतो, बुधवार, शनिवार. एका बुधवारी काही कामामुळे मला तो वर्ग घेता आला नाही. म्हणून मी शनिवारी 2 बॅचेसची साधना एका तासाच्या अंतराने घेतली. नेहमीप्रमाणे बेली मला शनिवारी भेटायला आला. मी म्हणलं की ना हॅलो, तुम्ही ओंकार साधना केल्यानंतर त्या एका लेवलपर्यंत गेल्यानंतर त्या खाली येतात ध्वनी लहरी शब्द प्रकाश अशा येतात. तर दादा म्हणाले तुम्ही आत्तापर्यंत मी सांगितलं पण तुम्हाला कोणाला तो प्रकाश दिसला का? तर नाही, सगळ्यांनी सांगितलं नाही दिसला. तर दादा म्हणाले इंग्लंडला जेव्हा मी गेलो होतो तेव्हा बेलीग्रूम नावाचा त्यांच्यासारखाच एक मध्यस्थ होता त्यांच्या लेवलचा. तर तो दादा त्या 5-6 मुलांचे बॅचेसचा ओंकार सहज शिकवत होते. त्या मुलांना शिकवत होते. म्हणजे नवीन
ट्रायल आणि एरर म्हणतो तसं शिकवत होते. तर त्या मुलांनी ओंकार केल्यानंतर दादानी सहज ओंकार केला तर तो प्रकाश तो बंद खोलीवर पसरला होता. ती गोष्ट सांगतात, वाचा. एका बुधवारी काही कामामुळे मला तो वर्ग घेता आला नाही. तो वर्ग मी आठवड्यातून 2 दिवस घेत होतो, बुधवार व शनिवार. एका बुधवारी काही कामामुळे मला तो वर्ग घेता आला नाही, म्हणून मी शनिवारी 2 बॅचेसची साधना 1 तासाच्या अंतराने घेतली. नेहमीप्रमाणे बेली मला शनिवारी भेटायला आला. तो आत आल्यावर आश्चर्याने बघायला लागला व मला म्हणाला, आय हॅव सीन रेनबो इन दी स्काय, नॉट ऑन द अर्थ. व्हॉट सॉर्ट ऑफ मेडिटेशन यू हॅव डन टुडे. मी म्हणालो, माझे साधनेचे जे वर्ग असतात ते घेतले. त्यावर तो म्हणाला, सबंध खोली एक अभेद्य अशा वलयाने भरलेली आहे आणि ही माझ्या आयुष्यात पहिलीच घटना आहे. आय एम गेटिंग धिस विजन. म्हणजे एरवी आम्ही इंद्रधनुष्य हे आकाशात बघतो, पण आज ते पृथ्वीवर बघत आहोत. यासाठी तुम्ही मला 1 तास खोली बंद करून आतमध्ये बसायची परवानगी द्या. मी बरोबर त्या वलयाच्या मध्ये बसून ते धारण करण्याचा प्रयत्न करतो. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट टू कॉन्टॅक्ट दॅट लेवल टू माय बॉडी. मी म्हटलं ठीक आहे. त्यावर तो म्हणाला, ते सर्व धारण करायला 1 ते 1.5 तास लागेल. म्हणजे काय जजमेंट असते बघा. मी ओंकार केल्यानंतर त्या ओंकारातून निर्माण झालेला प्रकाश त्या मुलांनी धारण करून जो शिल्लक राहिला होता त्याला तो धारण करण्यासाठी 1 ते 1.5 तास लागेल असा त्याचा अंदाज होता किंवा अनुमान होता. म्हणजे दादानी सहज ओंकार शिकवला, तो केला, तो त्या मुलांनी धारण केला आणि उरलेल्यामध्ये तो धारण करायला त्याला 1.5 तास लागतो म्हणतो. मग दादानी प्रॉपर जर ओंकार केला असता साधनेप्रमाणे तर त्याचं प्रकाश किती पॉवरफुल असता हे आपण इमॅजिन करायला पाहिजे. म्हणजे आणि त्या लोकांना दादा 1दा-2दा कधीतरी भेटत होते. दादा एकदाच लंडनला गेलेले, पण आपल्याला इथे महिन्यातून 2-3दा भेटत होते तर आपल्याला किंमत कळत नव्हती. का तर आपलं माध्यम डेव्हलप नाही म्हणून. आता वेळ उरला तर मी सांगेन ह्याची विकासाची गोष्ट. बघा, नंतर तो मला म्हणाला, तुम्ही सहज ओंकाराच्या लहरी निर्माण करून ठेवल्यात, पण त्या सप्तरंगाच्या लहरी पूर्णपणे धारण करायला मला अजून कमीत कमी 7 दिवस तरी लागतील. कारण मी तुम्हाला भेटून आल्यापासून अजून त्या धारण होतच आहे. आणि आयुष्यात माझी एक महत्त्वाकांक्षा होती की मला असे काही प्राप्त व्हावे आणि मला ते जीवनात मिळाले. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने मला सांगितले की हे जगात कुणाकडे नाही, ते तुमच्याकडे आहे. तुमच्या भक्तांना हे केव्हा कळणार? त्यांनी तुम्हाला ओळखलेच नाही. त्यानं हे लवकर कळावे म्हणून मी येशूची प्रार्थना करतो. म्हणजे त्यांची अभ्यास करण्याची पद्धत बघा कशी आहे ती. म्हणजे दादा देवच होते, पण ते इतके सामान्यासारखे वागले म्हणून आम्ही त्यांच्या इतक्या जवळ गेलो. ते जर देवासारखे वागले असते तर आम्ही इतके त्यांच्या जवळ गेलो नसतो आणि या गोष्टी आम्हाला कळल्या पण नसत्या. म्हणून ते म्हणतात तुझ्याजवळ आहे ते जगाजवळ कुणाजवळ नाही, पण तुझ्या भक्तांना ते कळलं नाही. कारण दादा इतके सर्वसामान्यासारखे वागले की आम्हाला कधीच ते देव आणि यांच्याजवळ बोलून काही प्रश्न विचारतो भीती वाटत नव्हती पहिल्यांदा. जसजशी संमेलनं व्हायला लागली तेव्हा त्यांची भीती वाटायला लागली आणि त्यांना बापरे ह्यांच्याकडे काहीतरी आहे आणि आपण अगदीच ह्याच्यासारखे वागतो ही जाणीव व्हायला लागली. कळलं? आता साधनेच्या अनुषंगाने आता साधनेच्या अनुषंगाने दादांनी काही महत्त्वाच्या गोष्टी शिरोडा संमेलनात सांगितल्या.
त्या पुढील प्रमाणे. ओंकार साधण्यासाठी आसन हे लोकरीचे असावे. आसन म्हणून रंगीत कपडा, चटई इत्यादी वापरू नये. लोकरीचे रंग चालतील. आसन सुती वापरत असल्यास साधनेनंतर ते रोज धुवावे. वस्त्र हे पांढरे असावे व ते शक्यतो सुती असावे. रंगीत कपडे वापरू नये. गुरुबंधूंसाठी धोतर किंवा पायजमा व स्त्रियांसाठी सफेद साडी अगर ड्रेस रंगीत किंवा सिंथेटिक वस्त्रामधून लहरी निर्माण होण्यास अडथळा निर्माण होतो. तर दादानी एका संमेलनात काय गेला तर रंगीत कपडे घातली तर गोष्ट वेगळी आहे. पण ते काय म्हणाले, शिरोड्याच्या संमेलनाला त्यांच्या सान्निध्यात आम्हाला शिकवत होते तेव्हा ते म्हणाले, तुमच्याकडे पैसे नसले तर मी पैसे देतो, पण पांढऱ्या स्वच्छ साड्या आणा. हे रंगीत काठवाल्या साड्या ज्या नेसता त्यांनी काय होतं, काठाचे रंग शरीरात धारण होतात आणि ते शरीरात धारण झालेले रंग काढण्यासाठी 1 महिन्याची साधना खर्ची पडती. मग तुम्ही केलीत काय आणि नाही केलं काय हिशोब सारखाच. पण आता आम्ही वयोमानापर्यंत म्हणून आम्ही मागे का बसले, मी त्या तिथे खुर्ची देऊ का म्हणा. म्हटलं नको, मी काय साडी बदलत नाही आहे, पांढरी साडी नेसली नाही मग मागे बसतो का. आता इमर्जन्सी म्हणून घातलं तर गोष्ट वेगळी, पण 5 मिनिटासाठी कपडे बदलण्याचा आळस तुम्हाला जर डेव्हलपमेंट करून घ्यायची असली तर आणि इतरांसाठी काहीतरी करायचं असलं तर, नाही तर तुम्ही काही घालून करू शकता, काय प्रश्न नाही आहे त्याचा. पण दादा म्हणाले सफेद वस्त्रांनी काय होतं, त्या लहरी धारण व्हायला डिस्टर्ब होत नाही. आम्हाला सांगितलं होतं मंगळसूत्र फक्त ठेवायचं, बाकी हातातल्या बांगड्या, हेअर पिना, या पिना काही घालायचं नाही. खरं म्हणजे म्हणाले शास्त्राप्रमाणे मंगळसूत्र पण घालायचं नाही, पण मंगळसूत्र घालायला तुम्हाला म्हणजे काढायला तुम्हाला होणार नाही, त्याच्यामध्ये हे असतं भावना म्हणून मंगळसूत्र चालेल. नाही तर ते धातूनी लहरी धारण व्हायला डिस्टर्बन्स होतं. म्हणून सोनं, चांदी, पितळ, लोखंड काही घालायचं नाही. मग आम्ही बांगड्या ज्यांना शक्य होतं ते काढून ठेवत होतो बाजूला आठवणीने. मग घड्याळ, बांगड्या, साखळी जे काही हे पुरुषांचं काढायचे, बायका काढायच्या काढून ठेवायच्या आणि मग शक्यतो पांढरी पातळ नेसून ये. मग दिवसभर पांढऱ्या पातळ. वस्त्र हे पांढरे असावे व ते शक्यतो सुती असावे. रंगीत कपडे वापरू नये. गुरुबंधूंसाठी धोतर किंवा पायजमा व स्त्रियांसाठी सफेद साडी अगर ड्रेस रंगीत आणि सिंथेटिक वस्त्रामधून लहरी धारण होण्यास अडथळा निर्माण होतो. स्थळ, काळ, वेळ याला ओंकार साधने फार महत्त्व आहे. ओंकार साधनेसाठी सकाळी 5 ते 8 आणि सायंकाळी 6 ते 7:30 ही वेळ इथाची आहे. कारण साधनेतून आपणास आकाश तत्वाची अधिक धारणा करावयाची असते. सायंकाळी सूर्यास्तानंतर तेज तत्वाचा अस्त होतो व आकाश तत्व हे अधिक प्रमाणात पृथ्वी तत्वाकडे धारण होऊ लागलेले असते. तसेच सूर्योदयाच्या वेळी तेज तत्वाचे आगमन व आकाश तत्व कमी होऊ लागलेले असते. अशा सकाळी व सायंकाळी साधना करण्याच्या वेळा एवढ्यासाठी लक्षात घ्यावयाच्या आहेत. निसर्गतः आकाश तत्वाचा पुरवठा अधिक आहे आणि अशाच वेळी ओंकार साधनेद्वारे आकाश तत्व धारण करण्याची क्रिया आपणास सुलभपणाने प्राप्त करता येते. दुसरी गोष्ट, सकाळची वेळ उत्तम कशासाठी, तर यावेळेस मलमूत्र विसर्जन झालेले असते, त्यामुळे कफ, पित्त, वात ही शरीरातील समप्रमाणात असतात. तसेच रात्रीच्या विश्रांतीमुळे दैहिक शक्तीत ताजेपणा आलेला असतो. त्यामुळे दैहिक व आत्मिक शक्ती समतोलपणे कार्य करीत असतात. सकाळच्या वेळेप्रमाणे सायंकाळची वेळ ही देखील ओंकार साधनेस पोषक असते, पण ती 50%च पोषक असते. कारण अन्न सेवनानंतर पचनक्रियेसाठी दैहिक शक्ती प्रवाहित होते व ओंकार साधनेसाठी आत्मिक शक्ती प्रवाहित करावी लागते. त्यामुळे ओंकार साधना करताना मन एकाग्र होऊ शकत नाही. म्हणून ओंकार साधनेच्या आधी आणि नंतर अर्धा तास काही खाऊ नये. ओंकार साधनेच्या आधी अन्न सेवन केल्यास पचनक्रिया सुरू झाल्यामुळे
मन एकाग्र होत नाही. म्हणून ओंकार साधनेच्या आधी आणि नंतर अर्थातच काही खाऊ नये. ओंकार साधनेच्या पुढे लागले. नंतर लगेच अन्न सेवन केल्यास लहरी निर्माण होण्यामध्ये अडथळा होतो. खूप दिवस ठेवलेली व एकमेकांची वस्त्रे वापरू नये, कारण वस्त्रात कर्मविसर्जन होत असते. त्यामुळे ओंकार साधनेत एकाग्रता होत नाही व लहरी धारण होण्यास अडथळा निर्माण होतो. नेहमी धूत वस्त्रच वापरावे. ओंकार साधना करताना घड्याळ, अंगठी, साखळी काढून ठेवावी. तसेच गुरु भगिनींना मंगळसूत्रा व्यतिरिक्त बांगड्या, पिना, हेरपिना इत्यादी काही घालू नये. ते घातल्यास त्यामुळे लहरी निर्माण होण्यास अडथळा निर्माण होतो. ओंकार साधना करताना एकमेकांमध्ये थोडे अंतर ठेवावे, म्हणजे साधनेतून निर्माण झालेले वलय धारण होण्यास अडथळा निर्माण होत नाही. पूर्वी ओंकार साधनेस येताना वंदनीय दादा पळी, भांडं आणि तामण आणण्यास प्रत्येकाला सांगत होते व ते तांब्याचे असावे असा वंदनीय दादांचा आग्रह असावा, कारण ते तांबे हे गुड कंडक्टर आहे. चांदी किंवा स्टील नको. पूर्वी ओंकार साधना करताना हे लागत होते, पण आता आपणास त्याची गरज नाही. पण घरी पूजा करताना मात्र पळी, भांडा, तामान हे शक्यतो तांब्याचे असावे. ओंकार साधना झाल्यावर थोडा वेळ शांत राहावे, वायफळ बडबड करू नये. तसेच प्रेमाने एकमेकांना फार दिवसांनी भेटलो म्हणून मिठ्या मारू नये किंवा मिठ्या वगैरे मारू नये. शांत बसून शक्ती धारण करावी. ओंकार साधनेच्या वेळी दोन्ही हाताची मनगटे गुडघ्यावर टेकून बसावी, कारण साधना झाल्यावर असे बसण्याने शरीरातील त्याज्य भाग हा 3 बोटातून होत असतो. ही मनगट गुडघ्याच्या ह्याच्यावर टेकवायची आणि हे हात 3 बोटं अशी सोडायची. म्हणजे या 3 बोटातनं लहरी विसर्जन होतात नको असलेल्या. म्हणून आम्हाला तेव्हा दादा शिकवत होते तेव्हा आम्हाला सगळं स्ट्रिक्ट होतं. असं वागायचं म्हणजे असं. झाल्यानंतर धारणा ओंकार करायसाठी असं बसायचं 5 मिनिटं. ते मध्ये कुणी हलायचं नाही, डिस्टर्ब करायचा नाही. कारण आणि एवढं अंतर सोडून बसायचं. ही शिरोड्याचा हॉल मोठा होता, आठवतं ना. जास्तीत जास्त ओंकाराची लहरी किंवा कुठल्याही लहरी ज्या असतात त्या एवढ्या इतक्या ह्याच्यापर्यंत पसरतात. पण आता आपल्याला घरात शक्य नाही आहे किंवा केंद्रावर शक्य नाही. रोज दिवसेंदिवस लोक वाढत आहेत. म्हणून मग ते सोपं करून दिलं. ते तुम्ही अंतर ठेवून थोडं अंतर ठेवून बसा, म्हणजे त्या लहरी एकमेकांना डिस्टर्ब करत नाही. मग लोक काही विचारत होते भिंतीच्या रंगामुळे अडचण होती का, ह्यानी अडचण होती का. दादा म्हणाले मी फिरायला जातो तेव्हा मांडवी नदीच्या पुलावरती उभारून साधना करतो, पॅन्ट शर्टमध्ये असतो. ज्याला साधना करायची आहे तो कुठेही मनापासून करू शकतो, इमर्जन्सी म्हणून. पण जेव्हा दादा घरात साधना करायचे तेव्हा त्यांनी कधीही पांढऱ्याशिवाय वस्त्र घातलेलं नाही. का तर त्यांची साधना जगाला सांभाळत होती, आपली साधना. म्हणून त्यांनी काय सांगितलंय, साधना करताना अशी व्यवस्था केली आहे की तुमच्या लहरी ज्या निर्माण होतील त्या तुमच्या कुटुंबाला पोषक तितक्या राहतील, बाकीच्या सगळ्या वातावरणात जाऊन दुसऱ्यांच्यासाठी कार्य करतील. मग दादा साधना आपल्याला जर एवढी सोय करून दिली आहे तर दादा स्वतः साधना करतील. त्यांची लहरी त्यांच्या किती पॉवरफुल असतील आणि त्या जगाला सांभाळत असतील, म्हणून ते सगळं वापरत होते ना. दादा म्हणाले मला नवरात्र करायची आवश्यकता नाही, मला काही करायची आवश्यकता नाही. पण हे ज्यांची ऐपत नाही आहे किंवा जे करू शकत नाहीत किंवा ज्यांना हे शक्य नाही आहे, फॉरेनला वगैरे गेलं तर त्यांच्यासाठी मी अनुष्ठान बसवतो, आरती करतो आणि नवरात्र बसवतो. आणि मला काही करायची गरज नाही आहे. मला देवाने पुष्कळ दिलं आहे, पण तुम्हाला सगळ्यांना सुख समाधान लाभावं, भवितव्यात तुम्हाला अडचणी येऊ नये आणि पुढच्या पिढ्यांची तरतूद व्हावी म्हणून मी हे सगळं करतो. हे सगळं पहिल्या संमेलनात सांगितलंय. इतकं बारकाईने कोण विचार करेल. आईबाप सुद्धा मुलाचा विचार करत नाही. पुढे ओंकार साधन
म्हणतात आपण तुमची सर्व वंदनीय राधा म्हणतात की आजपर्यंत तुम्ही सर्व कर्मे ही क्रिया म्हणून करीत आलात. आता तुम्हाला विकसित अवस्था प्राप्त करून दिल्यानंतर दैहिक व आत्मिक अवस्था या भिन्न नाही. आत्तापर्यंत आपण दैहिक माध्यमातून ज्या क्रिया करीत होतो, उदाहरणार्थ अंघोळ, आचमन, पूजा अर्चा, त्या शब्दांची उत्पत्ती, व्याप्ती आणि अर्थ आपल्याला कळला नाही. पण आत्ताची विकसित अवस्था कशी आहे, त्याला एका शब्दात ज्योतिषमती अवस्था असं म्हटलं ते म्हणतात. आणि ज्याला प्रश्नोपनिषदात रई अश्वी तत्व असे म्हटलं आहे. म्हणजे रई म्हणजे चंद्र, रशी म्हणजे सूर्य, या दोघांचे एकरूपत्व झाले की ज्योतिषमती अवस्था निर्माण होते. आत्मिक अवस्था तुम्ही जन्माच्या वेळी घेऊन आलात, पण त्याची तुम्हाला जाणीव नव्हती. ती जाणीव होण्यासाठी एवढे सर्व करावे लागले. दैहिक अवस्थेची खाण उकरावी लागली, म्हणजे विमोचन, दीक्षा इत्यादी करावे लागले. तेव्हा कुठे हा निर्जर धरा तळाशी लागला. त्यानंतरच तुमची आत्मिक अवस्था ही तुमच्या व जगाच्या भवितव्यातील कल्याणार्थ सद्गुरूंना सिद्ध करता आली. तसेच तुम्हाला जाणीव करून दिल्यानंतर तुम्ही प्रत्येक गोष्ट किंवा क्रिया ही समजून घेऊन करायला लागलात. म्हणजे तुमची दैहिक अवस्था जी अगोदर बरबटलेली होती ती सद्गुरूंनी आता शून्यवत करून दिली आणि आत्मिक तत्वात विलीन केली. ती शून्यवत अवस्था नामी तत्वाची आहे. त्या तत्वाबद्दल उतराई होण्यासाठी शब्दातून तुम्हाला क्रिया करायची आहे. पण यापुढे ही क्रिया जर तुम्ही अज्ञानाने केलीत आणि पुनश्च त्याच्या भोवतीने अज्ञानाची वलय तयार झाली तर भवितव्यामध्ये तुमचे जीवन पुनश्च तसे घडविणे अत्यंत कठीण आहे, अशक्य आहे. दैहिक म्हणजे हे सरळ केले. आता दैहिक अवस्था कशी होती? दैहिक अवस्था वरच्याप्रमाणे अशी वेव असलेली वक्र होती. त्याला साधा सोपा शब्द दादानी वक्र म्हटलं. आणि आत्मिक अवस्था म्हणजे सरळ. तर तुम्हाला पारमार्थिक अवस्थेची ओळख कारण दीक्षेनंतर दिल्यानंतर तुमची आत्मिक अवस्थेमध्ये दैहिक अवस्था विलीन करून टाकली. ऋणानुबंध 5 होते, ते त्रास देत होते, त्याच्यामध्ये गुरुकृपेचा ऋणानुबंध जोडून दिला. त्याच्यामुळे आता आपल्याला ती अवस्था जतन करायची आहे. म्हणून परत परत अज्ञानाने आता समजून करायचं, साधना समजून करायची. साधनेत काय काय आहे सांगितल्यानंतर देवधर्म समजून करायचा कॉम्पॅक्ट केल्यानंतर. मग आता परत अज्ञानाने रूढी परंपरेने तिने सांगितलं, हिने सांगितलं, हिने सांगितलं म्हणून काही करायचं नाही. म्हणजे परत जर ती दैहिक अवस्था वेगळी झाली तर पुन्हा कोण दादांसारखा येईल अधिकारी, तो तुम्हाला हे करून देईल. त्याला समजलं तर कळलं. म्हणून आता हे सगळं संमेलनात सांगितलं, म्हणून संमेलन वाचा किंवा ऐका. आणि आम्ही 10 वेळा तुम्हाला सांगितलं तरी ते इथे पोचत नाही. पण दादांच्या तोंडून जर एक दादांची मुलाखत ऐकली तर इथे बसती आणि इथे पण बसते. हा फरक आहे. आम्ही अजून जिन्याच्या जवळ पोचलोय, अजून पायऱ्या चढायच्या आहेत आम्हाला. आणि दादा पायऱ्या चढून वरती उभे आहेत. त्याच्यामुळे त्यांनी एकदा सांगितलं तर ते इथे बसेल, पण आम्ही 10 वेळा सांगितलं तरी इथे पण बसणार नाही आणि इथे पण बसणार नाही. एवढा फरक आहे जमीन आसमानाचा. आता देहाभोवती परत अज्ञानाची वलय तयार करू नका. आता पूर्वीप्रमाणे काही केले नाही त्याचे पाप लागणार नाही व दुःखही होणार नाही. आता जर काही करावायचे असेल तर ते शास्त्रशुद्ध आपल्याला करायला येत नाही. तोपर्यंत तुम्हाला ओंकार साधना ही दिली आहे. आणि येथे काय केले, ती साधना करण्यासाठी तुमच्या आत्मिक तत्वामध्ये दैहिक तत्व घातले. आता तुमच्या नित्य साधनेला प्रतिसाद देण्यासाठी आत्मिक तत्व सदैव तयार आहे.
दैहिक तत्वाचा कधी येणार? आत्मिक तत्वात लय झाला. आला तुम्ही कधीही सकाळी किंवा संध्याकाळी साधनेला बसलात तरी तुमच्या साधनेत व्यत्यय येणार नाही. कारण त्या साधनेमध्ये कार्य हा धर्म आहे, क्रिया हा धर्म नाही. आत्तापर्यंत क्रिया हा धर्म होता, तो तुमच्या ह्या अवस्थेला पोषक नव्हता. म्हणून तुम्हाला कार्य ह्या धर्माची उपासना जी आहे ही परिचित करून दिली, आणि ती म्हणजे ओंकार साधना. आता वर जे शब्द सांगितले, आंघोळ, पूजा, अर्चा इत्यादी, आणि त्याचा आपल्या काया वाचा मनाशी म्हणजे दैहिक आणि आत्मिक अवस्थेशी तिथे संबंध आहे. एवढ्यासाठी सांगितलं की ही जी अवस्था आपल्या जीवनाला आम्ही दैहिक अशी होती, ती आत्मिकप्रमाणे अशी टिकवण्यासाठी ज्याला आपण कर्म विधिनिषेध शास्त्रवाद बुडला म्हणून म्हटलं होतं, ते सगळे बुडवावे लागले. म्हणजे आता इतर सर्व सोडणे व फक्त ओंकार साधना करणे, समजले का? कारण आपण सद्गुरूंच्या कृपेत बुडलो म्हटल्यानंतर आपल्याबरोबर शास्त्रही बुडाले का नाही? कर्म बुडाले. आता भवितव्यामध्ये तुमच्या अज्ञानाने अपाय काय आहे? उपाय तुम्हाला करता आला नाही तरी अपाय होऊ नये म्हणून पंतांनी एका पदात म्हटलं आहे, शुद्ध गगन ताटी चंद्र सूर्य ज्योती. म्हणजे संबंध दैहिक माध्यम हे ताट आहे, आणि त्या ताटात दैहिक आणि आत्मिक अशा दोन्ही ज्योती आहेत. पुष्प नक्षत्र म्हणजे सिंहाची गर्जना झाली की कोल्हे कुई करत पळतात. तसेच ओंकार साधना केली की तुमच्या जीवनामध्ये हे 4 ऋणानुबंधाचे जे काही कोल्हे होते ते ही सिंहगर्जना झाल्याबरोबर पळून गेले. तेव्हा आता अहम म्हणजे काया म्हणजे इहलोक, स्वम म्हणजे वाचा म्हणजे परलोक, इदम म्हणजे मन स्वर्गलोक. ही सगळी एवढी विशाल माया असली तरी सद्गुरूंनी ही कल्पित म्हणजे शून्यवत करून दिली, म्हणून हे पद उभारू म्हणायचं. म्हणजे आता नको, चहा नंतर हे नाही आलाय. आता ते काय म्हणतात, आत्तापर्यंत तुम्ही साधना करत होतात ती दैहिकनी करत होतात, त्याच्यामध्ये काय होतं, क्रिया होती फक्त, त्याच्यात कार्य नव्हतं. आता विमोचन करून दीक्षा देऊन सगळं तुमचे दोष काढल्यानंतर संकल्प दिला मानवी जीवन ईश्वरमय व्हावे, आणि हे सगळं दिल्यानंतर आता तुम्हाला त्या साधनेमध्ये दैहिक अवस्था आत्मिक अवस्थेमध्ये विलीन करून तुम्हाला कार्य ही अवस्था प्राप्त करून दिल्यामुळे आता तुम्ही परत अज्ञानाने ती वलय निर्माण करू नका असं सांगितलं. कळलं? म्हणजे आत्तापर्यंत जी साधना शिकवत होते पहिल्यांदा प्रायमरी स्टेजमध्ये, ती त्याच्यामध्ये फक्त क्रिया होती, क्रिया म्हणून करत होतो आपण. आणि आता हे सगळं समजून सांगितल्यानंतर त्या साधनेला त्यांनी कार्य ही अवस्था दिली आणि दैहिक अवस्था आत्मिकमध्ये विलीन करून टाकली. आता काही शिल्लकच ठेवलं नाही. आता ऋणानुबंध केले, देवधर्म तुमचा बदलला, सगळंच बदललं, सगळंच कॉम्पॅक्ट करून टाकल्यानंतर आता काय प्रश्न येतो? काहीच प्रश्न येत नाही ना. मग इतकं सोपं जीवन ह्या पुढच्या पिढीला हे विज्ञानाने वेळ मिळणार नाही म्हणून इतकं कॉम्पॅक्ट केलं. मग तेही करायला जर वेळ नाही म्हणून म्हटलं आपण, तर कसं चालेल? कसं चालेल असा प्रश्न विचारतात. ते काय सांगणार आहे? अनिल काय सांगणार? चंद्र सूर्य ज्योती विश्वरूप दत्ता ओवाळू आरती ओवाळू आरती शुद्ध गगन तारे चंद्र सूर्य ज्योती विश्वरूप दत्ता ओवाळू आरती ओवाळू
उपकार